पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती सुवर्तमान अध्याय 5 मराठी। मत्ती सुवर्तमान अध्याय 5 मत्ती सुवर्तमान अध्याय 5 डोंगरावरले प्रवचन। डोंगरावरले प्रवचन। तेव्हा लोकसमुदाय पाहून तो डोंगरावर गेला व खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले। मग तो तोंड उघडून त्यास शिकवू लागला की धन्यवाद जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। जे शोक करतात ते धन्य, कारण त्यास सांत्वना प्राप्त होईल। जे सौम्य ते धन्य, कारण त्यास पृथ्वीचे वतन मिळेल। जे धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील। जे दयाळू ते धन्य, कारण त्याचवर दया करण्यात येईल। जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील। जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील। धार्मिकतेकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हाविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे। तुम्हापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला। मिठावरून व दिव्यावरून शिकविलेले धडे। मिठावरून व दिव्यावरून शिकविलेले धडे। तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात। जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याला खारटपणा कशाने येईल ते बाहेर टाकण्यात येऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जावे, याशिवाय कोणत्याही उपयोगाचे नाही। तुम्ही जगाचा प्रकाश आहात। डोंगरावर वसलेले नगर लपत नाही। दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वावर उजेड पाडितो। त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे। जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण। जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण। नियमशास्त्र व संदिष्टशास्त्र ही रद्द करावयास मी आलो असे समजू नका। रद्द करावयास नाही, तर पूर्ण करावयास आलो आहे। मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी नाही तशी होतपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्राची एक मात्रा किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही। यास्तव जो कोणी या अगदी लहान आज्ञातील एक रद्द करील व तदनुसार लोकास शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, आणि जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील। मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्या वाचून स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही। राग व खून। राग व खून। मनुष्य हत्या करू नको, आणि जो कोणी मनुष्य हत्या करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे। मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल। जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या दंडास पात्र होईल, आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नी नरकाच्या दंडास पात्र होईल। यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपण आपल्या भावाचे अपराधी आहो असे जेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा। प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर,
मग येऊन आपले दान अर्पण कर. तू आपल्या वाद्याबरोबर वाटेत आहेस, तोच त्याबरोबर लवकर समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देतील आणि तू बंदिशाळेत पडशील. मी तुला खचित खचित सांगतो, तू दमडी न दमडी फेडशील तोपर्यंत तिच्यातून सुटणारच नाहीस. अशुद्धता, अशुद्धता. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतकरणाने तिचबरोबर व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला अडखळवितो तर तो उपटून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा, यात तुझे बरे आहे. तुझा उजवा हात तुला अडखळवितो तर तो तोडून टाकून दे. कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा, यात तुझे बरे आहे. कोणी आपली बायको टाकील तर त्याने तिला सूतपत्र द्यावे, हेही सांगितले होते. मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकीतो तो तिला व्यभिचारिणी करतो, आणि जो कोणी अशा टाकिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो. शपथा व खरेपण. शपथा व खरेपण. खोटी शपथ वाहू नको, तर आपल्या शपथा प्रभूपुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन लोकांस सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, शपथ म्हणून वाहूच नका. स्वर्गाची नका, कारण तो देवाचे सिंहासन आहे. पृथ्वीची नका, कारण ती त्याचे पादासन आहे. यरुशलेमाचीही नका, कारण ते थोर राजाचे नगर आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तुझ्याने एकही केस पांढरा किंवा काळा करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय किंवा नाही तर नाही एवढेच असावे. याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. सूड. सूड. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हा सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारेल त्याचकडे दुसरा गाल कर. जो तुझवर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस नेल त्याचबरोबर 2 कोस जा. जो तुझजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझपासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नको. प्रेम व सर्वांगपूर्ण शील. प्रेम व सर्वांगपूर्ण शील. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्यावर प्रेम कर असे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे. मी तुम्हा सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल. कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि धार्मिकावर व अधार्मिकावरही पाऊस पाडतो. जे तुम्हावर प्रीती करतात त्याचवर तुम्ही प्रीती करता, तर तुम्हाला काय प्रतिफळ? जकातदारही तसेच करीतात की नाही? आणि तुम्ही आपल्या भाऊबंदास मात्र सलाम करता, तर त्यात विशेष काय करता? विदेशीही तसेच करतात की नाही? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा.